नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल लॉगरिथिकला। तर खूप दिवसांनी आज आपण यूट्यूबची व्हिडिओ बनवत आहे। तर आज मकर संक्रांतीच्या निमित्त तुमच्या फॅमिलीला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा। तर आता आपण पतंग उडवायला आलो, आपल्यासोबत आहे ओमकार, यश आणि संस्कार। तर आता फुल आपण पतंगीच्या कन्नी वगैरे बांधून घेतलेल्या आहे। आता पतंगी उडवायचा आनंद घेऊया, चला मग मित्रांनो। संस्कार भाई पतंगीची सेटिंग करतोय, पाहू शकता। हवेने उडून म्हणून दगड होते त्याच्यावर। ओमकारने पहिल्याच हवेत पतंग बदवायला घेतलेले, खतरनाक आणि लवकरच पैज लागेल असं वाटतंय, कारण की वरती तुम्ही पाहू शकता खूप पतंग आहेत। तर यश बघू शकता एकदम फिरकी धरून उभा आहे, लूज सोडतोय फिरकी। आणि इथं ओमकार फुल पतंग घेतोय आणि हवा एवढी भारी सुटली की पतंग लगेच पहिल्या ह्याच्यातच वर गेलेले आहे, पाहू शकता। आणि लवकरच ह्याच्यात पैज लागणार आहे, तुम्ही बघू शकता। आपली पतंग हे बघू शकता, फुल पैज लागलेले आहे, बघू शकता। कोणाची जाते काय माहिती। पहिल्या ह्याच्यात तुझी पतंग गेले, कसं वाटतं तुला? मला कसं वाटत नाही, फक्त झालेलं तोंड मागून होतं, कसं वाटतंय? एवढं मोठ्या मोठ्या माता करत होता। तर भाई पहिल्या ह्याच्यात तुझं गेलेलं आहे, पतंग फिरकी डूस झालेले आहे, तर काय बोलतो तू? काही नाही, माझ्या डुप्लिकेट हा भेटलाय आम्हाला। एवढा खर्च केला काय फायदा नाही आला, डुप्लिकेट मांजे पतंग फुकटच्या आणलेले म्हणून गेला का काय? हा, फुकटची पतंग होती ना, त्यांनी फ्री दिली आम्हाला। एक वर एक पतंग फ्री दिली नाही आम्हाला। तर मित्रांनो, एक पतंग आम्हाला फुकट दिली आणि ती पतंग खरंच खूप चांगली होती, पण ते हवेमुळं चांगले उडलेले पण पतंग, पण आम्हाला मांजा भेटला नाही, साधा धागा भेटला, त्याच्यामुळे आमची पतंग गेलेली आहे। तर आता आम्ही सेकंड ट्राय करू। हे आम्ही विकत घेतले पतंग, जी फुकट भेटलेली ती चांगली होती। आता हे बघू कशी उडते, जडे बोलतो। चला आता चालू केलं, हवा तर चांगली सुटली आज। आमचा एक मित्र अजून आला नाही, तो आला तर आम्हाला खूप आधार भेटेल, कारण की त्याच्याकडं तंगूस मांजा आहे। काय बोलतो संस्कार, कसं वाटेल तो आला? तो आला काय वाटेल तुला? माझ्यावर डिपेंड आहे सगळा, पतंगीवरून काय नाही। आता आम्ही आमची दुसरी पतंग सोडलेली आहे वरती, आणि समोर एक अजून पतंग आहे। पैज लागण्याची शक्यता आहे थोड्या वेळात। पैज लावणार आहे का तू आता? लागणार तर आहेत, लावणार आहे का नाही? संस्कारने पण फिरकी अशी पकडली, त्याला खूप वर्षाचा अनुभव आहे। कारवांची लागली पतंग वरती गेलेला आहे, पैसे दिलेली पतंग आहे, मग एवढं काही खास उडणं झाले। जी फुकट होती ती चांगली होती। आता फिरकी चेंज झालेली आहे, फिरकी ओमकारने घेतलेली आहे आणि कमान सांभाळलेले आहे संस्कारने। तर आता संस्कार पतंग काटायच्या जोरावर तुम्ही पाहू शकता, एकदम पतंग हवेत तरंगत आहे, पैज लागत आले मित्रांनो जवळपास। आतापर्यंत संस्कार ओमकार असता तर लावून बसला असता। संस्कारचा आनंद गगनात होता गेली। आता बघू काय करतोय। शेवटी संस्कारने पतंग कापलेले आहे मित्रांनो। 2 पतंगी गोल झाल्यात, तर कसं वाटतं तुम्हाला? एक नंबर, 3 गेल्या ना, बाकी 4 कापल्या समोरच्या 4 कापल्यात। आता आपल्या 2 गेल्या, काय दुःख नाही, तरी काय नाही भाई, अर्जित होती रे ती खेळ आपल्या व्यक्ती। जाऊ दे, मी काय बोलतो तुला, ओमकार 500 रुपये देणार, कसं वाटते? एक नंबर, चायनीजला असेल तुम्ही, चायनीजला मी अजून घेऊन येतो 7-8। बोलो भाई, चायनीज पार्टी। ओमकार ते 500 रुपये जाणार आहे, काय बोलतो? जाऊन दे ना, परत येतील। हे तुझं वरच्या तोंडाने म्हणतोय तू, आम्हाला माहिती आहे। त्याला विचार देतो का नाही? देतो का रे पैसे तुला? चायनीज खायला पैसे येणार आता 500 रुपये। बरं आहे, बरं आहे। 500 रुपये डील झाली, 500 रुपये मला भेटणार, काय टेन्शन नाही। तर मित्रांनो, फायनली आपलं पतंग उडून झालेलं आहे, आता आपण घरी चाललेलो आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ काढायला कोण असल्यामुळं पतंग उडवतानाच्या कमी व्हिडिओ काढलेले आहेत। तरी मित्रांनो, अशाच नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलला येत राहतील। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।